अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगत गुरु राजा, सर्वज्ञ विजय भोजा, भावाब्दी भवसरिते काजा, साधका नौका अससी तू, हे पूर्ण ब्रह्मानंद कंदा, पुढे बोलवी भक्ती अतिमोदा, तुझी लीला अगाधा भक्ती सार ग्रंथाते. मागिले अध्यायी वदविले गहन, गोपीचंदाचे उदार कथन, बद्रिकाश्रमी तप करून तीर्थाटनी निघाला. या उपरी एकी जे श्रोती, सिंहावलोकनी विश्रांती, गोरक्षकानी फाचे युक्ती, श्री राज्यात जातसे मार्गी चालता मुक्काम. सदा श्री गुरूंचे आठवी नाम, ग्रामात करुणी भिक्षाटन, पुढे मार्ग क्रमितसे. ऐसिया स्थिती गौड बंगाल, सांडुनी सांडिला बंगाल कौल, पुढे जात श्री राज्यात वाहिला, सीमेपर्यंत पातला. परी विचारी सो मनांत, श्री गुरुराजा आहेत तेत, राजवैभव बहु सामर्थ्य, संपत्तीचे मिरवितसे. ऐसे वैभवमानी सुख प्रकरणी, माते ओळखील कैसा कोणी. श्रीमंता पुढे हीन दीन, मान्यता मिरवेन जेवी आरका पुढे खाद्योत, हीन दीन अति दिसत, तेवी मज कंगालवंता ते. कोण तेथे ओळखील मेरू पुढे मशक स्थिती, कोणे वर्णावी कवन अर्थी, की पुढे बैसल्या वाचस्पती. मैद वल्गना मिरविना, की हिरा तेज पडी पाडा, गार ठेवूनी पुडा, परीस पालटा देता दगडा. योग्यायोग्य साजेना सुवर्ण मिरवी राशी 16, तेथे दगडांचा पाडके तुला, तेवी माते संपत्ती मिरवला. ओळखील कैसा तो, असो या उपरी दुसरे अर्थी, मम नाम कळता मच्छिंद्राप्रती. परम द्वाड लागले चित्ती, सुख संपत्ती भोगिता, जैसे जेविता षड्रस अन्न, तै कडुवट सेवी कोण, तेवी मच्छिंद्र संपत्ती ते टाकून, जाईल कैसा बैरागी. या परी आणि तिसरे अर्धा, मम नाम श्री गुरु लागी कळता, नेनो कल्पना वरुण चित्ता, वर्तेल घाता माझिया. मग तयाच्या सवे विद्यारळी, करावी आपण बांधुनी कळी. हे तो गोड येणे काळी, मज प्रति योग्य भासेना, ज्या स्वामींचे वंदितो चरण, तयासी विद्येची रळी खेळेन. हे योग्य माते नव्हे जाण, अपकीर्ती ब्रह्मांड भरी. ऐसे तर्क वितर्क करिता, श्री गोरक्ष मार्गी रमता, तो वेश्या कटक देखिले तत्वता, श्री राज्यात जाती त्या. तो सकळ वेश्यांची मुख्य कामिनी, गुण भरिता कलिंगनानी, तिचे स्वरूप वर्णिता वाणी. रतिपती आतळेना, जिचे पाहता मुख कमळ, शशी तेजाहुनही अति निर्मळ. परम लज्जित चपळा केवळ, होऊनी ढगी रिगताती, जिचा नेत्र कटाक्ष बाण, तपस्व्याचे वेदित मन. नग विषय लंपट अपार जाण, कवन अर्थी वर्णावे, ऐसे परी सुलक्षण दारा. चातुर्य कलिका गुण गंभीरा, जिचे नाम साजोतरा, की हिरागारा मिरवती, जिचे सुस्वर विपुल गायन, एकता गंधर्व करीती खालतीमान. अप्सरा परम लज्जित होऊन, सेवा इच्छिती जियेची, ऐशा परीती कलिंगदरा. जात श्री देशात अवसरा, तै औचित ती ते गोरक्ष उदारा. देखता झाला निज दृष्टी, मग तो जवळी योगद्रुम, जाऊनी पुसेत येचे नाम. एरी म्हणे कलिंगा उत्तम, नाम असे या देहा. एरू म्हणे कवनार्थी, जाता कोणत्या ग्रामाप्रती, कलिंगा म्हणे श्री देशाप्रती. जाणे आहे अमुते, राव मैनाकिनी पद्मिनी, सकळ स्त्रिया देश स्वामिनी. ती नृत्य कळा दावुनी, वश करणे आहे जी, ती राज्य पद्मिनी वश होता, अपार देईला अमुते वित्ता. या परी कामना योजनी चित्ता, गमन करीतो आम्ही की. ऐसा वृत्तांत ऐकुनीवती, हृदय विचार योगपती, की इचीच शुद्ध धरुणी संगती, प्रविष्ट व्हावे त्या स्थानी. मग सहज स्थितीने गमना, आव्हानुनी दृष्टी राजसदना. गुप्तवेशे श्री गुरु कामना, अवगमुनी घ्यावी तो. ऐसा विचार करुणी चित्ती, बोलता झाला ती युवती. म्हणे मी येतो तुमच्या संगती, न्याल तरी की कृपेने. एरी म्हणे नरेंद्रोत्तमा, येऊ पाहसी संगती आम्हा, तरी कुरवाळपणी काय तुम्हा. बोहरिली विद्याजे, एरू म्हणे करुणिया गायन, तुम्हा सवे चातुर्य मानून, आणि मृदुंग वाद्य वाजविन कुशळपणे नेटका. एरी म्हणे गाणे वाजविने, ऐसे चातुर्यवाने, तरी प्रथम आरंभी आम्हा दाविने, कैसे रीती कुळशत्व कुश. एरू म्हणे जी काय उशीर,
आताची पाहवा चमत्कार, हात कंगना आदर्श व्यवहार, कासया पाहिजे दृष्टी दे, की स्पर्शता शुद्ध अमरपण, होय न होय केलिया पान, की परशल्या परिसोन, न होय भ्रांती मिरवेल काय, तरी आता या ठाई मम विद्येची परीक्षा घ्यावी, ऐसे एकताची कलिंगा मही सदनाहुनी उतरली, मही तळी घालून आसन, सारंगी देत आणून म्हणे नवरसे कुशळत्वपण, कळा दावी कोणती, ऐसी ऐकून तियेची गोष्टी, करी कळवळुनी भस्मचमिटी, गंधर्व प्रयोग होटी, जलपुनी भाळी चर्चितसे, चर्चुनी दाही दिशा प्रेरितसे, आणि चतुर्थ वाद्याते स्पर्शितसे, ऐसे झाली या हुंकार देतसे, गावे वाजवावे म्हणून या, तरी काननी तरु पाशान, जलपती गंधर्वासारखे गायन, तंत वितंत सुसोरी वादन, वाजवी वाद्य चतुर्थ हो, आपले आपण वाद्य वाजविती, पाशान तरु गायन करीती, हे पाहुनी कलिंगा युवती आश्चर्य करी मानसी, सोमुखी ओपुनी मध्यमांगुळी, ती विस्मय करी आपुल्या पोटी, चित्ती म्हणे हा नर धरजुटी, ईश्वर तुल्य भासतसे, जो पाषाण तरुही हाती गायन, करवित गंधर्वासरी आपण, तया लागी स्वता गायन, अशक्य काय करावया, जो पाषाणी पिवळेपण, करू जाणे लोहाचे सुवर्ण, तया लागी परिस्मनी करावया अशक्य म्हणावे की, जेने बुरुट गौतमी कांसे खाली, सर्व पदार्थी मही उद्धरली, त्याते कामधेनू निर्माया भली, परम अशक्यता न बोलावी, की कोणत्याही वृक्षाखाली कामनापूर्वी सकाळी, ते कल्पतरू मेळी अनायसे शोभतसे, त्यांना या वृक्षपाशाने आणिली जाने गंधर्व मांडणी, तो स्वतः सिद्ध कुशलपणी गाणार नाही का बोलावे, तरी आता असो कैसे आपणीच राहावे, याचे संगतीस ऐसा विचार करून सोचित्तास बोलती झाली विवाळा, नने महाराजा सद्गुणा करिता, मी दीन किंकर अनाथा, ऐसा काम उदेला चित्ता, तरी सिद्धार्थ आव्हानी अगाध वर्णनाची सविता राशी, देवे उदेल ममत्तम गुणासी, तरी संज्ञा जे बोलिलासी, तेची सिद्ध आव्हानी, तरी महाराजा विद्यार्णवा, जगी मिरवीसी कोणत्या भावा, ऐसे पुसता गोरक्ष जीवा, परमकल्पना यजितसे, चित्ती मने नामाभिधान, प्रविष्ट न करावे इज कारण, गुप्त ठेविल्या कार्य साधन, घडून येईल पुढारा, ऐसा विचार करुणी म्हणे एके शुभाननी, पूर्वांडा मम देहा लागुनी, जगा माझी मिरवितसे, एरे म्हणे पूर्वांडराया, अर्थ कामना कोण हृदया, असेल तैसे वदुनिया, सुखा लागी हेलावे, एरू म्हणे ओ शुभाननी, विषय घनाची बोलसी कडसनी, परी काही कामना नसे मनी, अज्ञान असे या अर्थी, एक वेळ उदरापुरती, समया देई का आहुती, या विरहित वर्तचित्ती, इच्छा नसे काहीच, एरे ऐकुनी ऐसे वचन, अवश्य करी प्रेमे भाषण, म्हणे महाराजा नरेंद्र, पूर्ण अर्थ पुरेल हा तुमचा, परी एक आहे मम बोलणे, श्रीराज्यात आपण जाणे, तेथे पुरुषांचे आगमन नाही त्या देशात, येरू म्हणे कवनार्थी, आगमन नसे तया देशाप्रती, म्हणे मरुतसुती, भुभुकारे स्त्रिया होती, ऊर्ध्व रेती वायुनंदन, रेत पडे भुभुकार वचनी, गरोदर होती तेने करून सकळ स्त्रिया त्या देशी, त्याची भुभुकारे करून पुरुष गर्भात होय पतन, तेने करून तयांसी मरण, होतसे जाण महाराजा, तरी तुझे जाणे उदेल चित्ती, परी तू ते होईल कैसी गती, या संशयाची भ्रांती, मनी घोटाळे माझिया, एरू म्हणे एकैवती, काय करिला महामारुती, प्रळय काळींची मृत्युनी हरती, लोळवीन महिंते अगे तीव्र तपाचा तेजोजटी, जेने सविता गिळोनी ठेविल पोटी, तेथे दीपाचे हळहळ मोठी, मानिल काय तो पुरुष, सकळ मही जो माथा वाहे, त्याते पर्वतांचे भय काय, अब्दी गिळिता शरण रिघावे, काय व्यंगे थिल्लारा, तरी आता शुभाननी, हा संशय तू न आणि मनी, ऐसे गोरक्ष तिथे बोलुनी, ते स्थानाहुनी उठला, मग ती कलिंगा बैसवुनी रती, आपण झाले पुढे सारथी, दोन्ही वागदोरे धरुणी हाती, धुरा वेष्टुनी बैसलासी, परी प्रथमारंभी तो धुर्जिटी, करी कवळुनी भस्मचुमिटी, वज्रास्त्र मंत्र होटी, अपार शक्ती जल्पला, तया मागे स्पर्शमंत्रा, जल्पोनिया निजवक्त्रा,
तेही मिरवे सबळ अस्त्रा, मही लागी महाराजा, यावरे तिसरे मोहनास्त्र, विराजले अति पवित्र, उपरी चौथे नागास्त्र, सीमेवरी ते प्रेरिले, ऐसे चतुर्थास्त्र प्रेरून, चालता झाला गोरक्ष तोरीने, सीमा उल्लंघुनी एक योजन, श्रीदेशात मिसळला चिनापट्टणम उत्तम ग्रास, तेथे झालासी मुक्काम, तव लोटून गेला अवघा दिन, मही निशा दाटली परी दिना समान रात्री, चंद्र तेजे मिरवली होती, सकळी भोजने सारुणी निगुती, पहुडली शयनी आपुलेल, निशा लोटली एक प्रहर, तो रात्री निवळली महीवर, सकळ लोपुनी अंधकार, दिशा उजड उजळली, ते दिनींचे म्हणून रात्री, की उदया आली माया भगवती, चंद्रपोत घेहुनी हाती, सहजमती क्रीडतसे, की ते रात्र नव्हे जडी पदक, हेमत गटी अवनी देख, त्यावरी नक्षत्रे अन्यमानिक, मध्ये हिराबिंदू शोभे जैसा, की ते रात्र नव्हे भद्रकाळी, शृंगार नक्षत्रे मुक्तामाळी, चंद्र बीजावरा लेवुनी भाळी, मही लागी क्रीडतसे, ऐसे परी सुलक्षण राती, उजड दावी महीवरती, तो येरीकडे गमन मारुती, सेतुहुनी करीतसे, मार्गी जाता सहज स्थिती, एवोनी पोचला सीमेवरती, तो वज्रास्त्र हृदयाप्रती, एवोनिया आदळले, परी वज्र शरीरी मारुती, वज्र प्रहारे पडला शिती, मूर्छा दाटुनी हृदयाप्रती, विगत गती पडलासी, यावरी पर्श करी झगटी, लिप्त केला महिपाटी, त्यावरी मोहनास्त्र हृदयपुटी, जाऊनिया संचरले, त्यावरी नागास्त्र नागपती, सहस्त्रफणी प्रत्यक्ष मूर्ती, उदय पावता पदहस्ती, गुंडाळुनिया बैसला, चतुर्थास्त्राचे पडता वेष्टन, मग कासावीस होतसे वायुनंदन, अति तळमळे उड्डाया कारण, परी तेजास्त्र उठो नेदी, घडोघडी मूर्छा येता, नेत्र भोवंडी वाती देता, त्यावरी विखार वेष्टिता, तेने होत कासावीस, मोहनास्त्राचा अति प्रसर, मोहोनी घेतले सखळ शरीर, मी कोणकोणत्या कार्यावर आलो हेही कळेना, ऐसा निश्चितीत महीवरती पडला असे मारुती, एक प्रहर लोटल्यावरती प्राण निघू पाहतसे, नेत्र झाले श्वेतवर्णी, मुखे लोटले आरक्त पाणी, ते लोटले सकळ अवनी, भिजुनी लोट तसे, ऐसा समय तया होता, मग विचार करी आपुल्या चित्ता, ऐसे संकटी प्राण आता वाचत नाही सहसाही, तरी माझा काळाला आता स्मरावे श्रीरामाला, ऐसा विचार करून स्वचित्ताला आठविले श्रीरामाते, हे दयार्णव कुळभूषणा, सीतापते रघुनंदना, दश ग्रीवांतका, भक्त दुःख मोचना, धाव पाव व्यंगेसी, हे करुणानिदेत ताटिकांता, मुनी मनोरंजना, रघुकुळ टिळका, अयोध्यादिशी प्रतापारका, धाव पाव व्यंगेसी, हे शिवमानस रंजना, चापधारका तापहरणा, शरयुतीर विहारा, आनंद सदना, धाव पाव व्यंगेसी, हे श्रीराम श्याम तनुधारका, एकवचनी व्रतदायका, एक पत्नी बाणनायका, धाव पाव व्यंगेसी, हे पंकजनेत्रा कोमलगात्रा, बिभीषण प्रिया कोमलपात्रा, परमप्रिय कपी कुळगोत्रा, धाव पाव व्यंगेसी, हे किशिंधा धीपवालिनी निर्दलना, भक्त प्रियकरा भयमोचना, विदेह जा माता जगपाळना, धाव पाव व्यंगेसी, विश्वमित्र मख सिद्धिकारका, खरदूषणादी दैत्यांका, जलाधी जलपाशान तारका, धाव पाव व्यंगेसी, हे अहिमही दानव हारिता, शतमुखखंडी वैद्यहरिता, मंगळधारणा कुशलवंता, धाव पाव व्यंगेसी, हे अर्णव विहारा मारीचदमना, जटायुप्रिया मोक्षगहना, शिव चापभंगा मंगळधामा, धाव पाव व्यंगेसी, हे दयार्णव राम करुणा करू, मित्र कुळध्वज कीर्ती धारू, ऐसे असुनी संकट पारू, सुखशयनी निजला अससी, तरी आता धाव व्यंगे, तव दूत या संकट प्रसंगी, मुक्त होऊ दे महिलागी, शरणागत तारक तू, म्हणवितोसी ऐसे स्तुती वागुत्तर, करीत अति वायू कुमार, तो वाग्बान श्रवणद्वार, रिगते झाले रामांचे,
जाणुनी परम संकटमात धावून आला श्री रघुनाथ. मारुतीचे संकट पाहुनी अत्यंत परतचित्ती कळवळला की एकांत पाडसा वाचुनी हरणी हिंडे सैरा वैरा राणी. तन्नाया मोक्षदानी हृदया माझी कळवळला जैसे वत्सला लागी गाय. काननी हंबरडा फोडी मोहे त्याची प्रमाणे रघुराय. हृदया माझी कळवळला जगा वेगळा पडता मीन अति तळमळणी सोडी प्राण. तन्नया रघुनंदन हृदया माझी कळवळला किंवा बाळ मातेचे चुकार होता. आरंबळती ती उभयंता तन्नाया भक्त निशक्त होता. हृदया माझी कळवळला मग मनोवेगा ते मागे सारून. प्रत्यक्ष आला लगबगे धावून तो विकळ होऊनी भक्तजन. अहा अहा म्हणतसे मग ताप निवारण चाप करी. शर संजुन बाप कैवारी पाक शासनास्त्र अवधारी. वज्रास्त्र निवटावया प्रेरिताची वातास्त्र. प्रकट झाला सहस्त्र नेत्र वज्रास्त्र कवळुनिया पवित्र. जाता झाला अमरपुरी यावरी विभक्तास्त्र जल्पुन. स्पर्शास्त्र केले निवारण यावरी फणी सहस्त्रनयन. हस्तपदी गुंडाळला तयासाठी शिराबद्धिवासी. लक्ष्मीनारायण व्यंगेसी तै प्रत्यक्ष रूपे उरंगेसी. पाहता वैनते झालासी नमुनी म्हणे हा अनंता. तू प्रिय अससी माझे चित्ता याची नीती वायुसुता. संबोखिती आहेसी तरी आता मम सखया. मुक्त करी अंजनी हृदया ऐसे ऐकुनी आराध्या. मोहब्दी उचंबळला मग स्वदेह पुच्छ काढून. मुक्त केले हस्तचरण काढूनी घेतले अस्त्रमोहन. प्रत्यक्ष विष्णू होऊनिया असो नागास्त्र उरगपती. प्रेमे नमुनी अब्धिजापती. जाता झाला स्वस्थानाप्रती मही धारण करावया. एरीकडे अंजनी नंदन सावध होऊनी बैसला जाण. हृदयी आठवणी रामगुण स्वस्थ झाला ते दवा. दृष्टी करता चोहीकडे तो रामस्वामी देखिला पुढे. आनंदोनी मग प्रेमे उडे चरण कमळ नमावया. वंदुनी श्रीरामांचे चरण म्हणे महाराजा वाचविला प्राण. वेंदले अस्त्र अति दुर्गम देखिले नाही कधी हो. अस्त्र नव्हे हे परमकाळ महाप्रळयीचे उतरले सबळ. आजी माझा अंतकाळ ओढावला होता महाराज. परी तू माझी माय सदन लगबगिनी आलीसी धावुनी. म्हणून वाचविला माझा प्राण. प्रळयास्त्रा माझारी तरी तुझिया उपकार. उत्तीर्णता न होय मज पामरा. ऐसे वदोनी वागोत्तरा चरणावरी लोळतसे. अति कनवाळ सीतापती सप्रेम हृदयी धरिला मारुती. म्हणे तुझसाठी वाया चित्ती 3 वेळा आलो मी. तेव्हा चतुर्थ अस्त्रबंधन मुक्त झाले तुझ कारण. परे असो तव शत्रु कोण व्यंगे वद मम वस्सा. एरू मने महाराजा अकल्पित लाभ संकट चोजा. शत्रु येत कवन माझा प्राप्त झाला असे की. तरी आता प्रसूत काळी क्षत्रिय नसे कोणी बळी. परी नागपंथी अस्त्रफळी मिरवितसे महाराजा. तरी महाराजा नावातील एक आला असेल प्रतापदायक. तयाचा प्रताप जो अर्क असे अजिंक्य सर्वांसी. ऐसे ऐकुनी मारुती वचन म्हणे राम नाथपंथी भक्तजान. तयांसी रळी हे वायुनंदन करू नये सहसाई. ते भक्त माझे आवडीचे असती तयांसी रळी न करी मारुती. आपण आपल्या विक्षेप वृत्ती वाढवू नये सर्वज्ञा. ऐसी नीती रघुवीर अंजनी सुता बोलुनी उत्तर. हृदयांत पाहे जनकजावर नाथ कोणता नवांतुनी. तो सहज दृष्टी अंतरी करिता चित्त गुंतले गोरख सुता. मग मारुतीसी म्हणे ओ प्रतापवंता गोरक्षनाथ असे हा. असे जो हरिनारायण तयाचा अवतार गोरक्षदान. या उपरी बोले मारुती वचन चला जाऊ दर्शना तयांच्या. या सीमेपासून एक योजन तेने रचुनी हे साधन. संधान प्रतापी आहे गौरवनंदन. श्रीराज्यात जाते झाले तया नाथांची घेता बेटी. एक अर्थ आहे आमुचे पोटी. तो साधुनी घेईन त्यात शेवटी. तरी कृपा जेटी चालावे. राम म्हणे व अर्थ कोण तो माते करी निवेदन. मग सकळ कथा अंजनी नंदन मच्छिंद्राची वदलासे. मैनाकनीचे तपोवचन मच्छिंद्र पाठविला म्हणून. तरी गोरक्ष आता जाऊन येईल घेऊन मच्छिंद्रा. तरी त्यासी अमृतवाणी बोलुनी गोंगावाद दृढ वचनी.
मग तो गोरक्ष मच्छिंद्र लागुनी नेणार नाही कदाही, ऐसा विचार सुचवी रामा ते. मग बोलता झाला सीतानाथ, म्हणे बा तुझा पूर्वावया अर्थ. चाल गोरक्षा भेटावया, युक्ती प्रयुक्ती बोलूनी वचन. परमादरे तो शवन इतुका अर्थ घेऊ मागून, तुझसाठी कपिंद्रा. ऐसे वदुनी रघुनाथ मग चालते झाले उभयंता. मध्यरात्रीचा समय होता, चिनापट्टणम ग्रामा पोचते. तव त्या ग्रामी खुश सुखशयनी पहुडले होते सुखपणी. स्वरूपी अंतकरणी हेलावतसे ब्रह्मांड. एरीकडे रघुनाथ आणि द्वितीय अंजनी सुत. ग्रामा निकट येता त्वरित, स्वरूपांते पालटती. शुद्ध करुणी याचकपण, भावे आले उत्तम ब्राह्मण. नमन करिता गौरनंदन, तया ठाई पातले. तव तो साधक गोरक्षनाथ, बैसला होता निवांत. वाचे अंशघन सद्गुरुनाथ, प्रेमछंदे डुलतसे. जैसा जळा माझी मीन, तळपत आहे सो छंदे. करुण तन्नाया गोरक्षनंदन, श्री गुरु भजनी डोलतसे. तो एरीकडे उभयंता, प्रत्यक्ष जाऊन तेत आदेश म्हणून व दिला नाद. निकट जाऊनी बैसला, बोलती बैसताची वचन. आम्ही षडशास्त्री ब्राह्मण, तुम्ही नाथ परिपूर्ण. महिवरी असता की योगिया माझी शिरोमणी. जितेंद्रिय सदादमनी, विरक्तात पूर्णपणी. मिरविसे महाराजा धैर्याब्दीचे बुद्धी जळ. मिरवितसे विवेक पात्री सबळ. परघात तो वड वानळ, शांतोदरी साठविसी. मित्र शत्रू द्वितीय तटी, सदैव कृपा सरितेचा पूरलोटी. सेमा लिंगनार्थी भेटी, वर्तविसी महाराजा. तरी सच्चिदानंद तेजा करू, की वहनादी चराचरू. एक पहाने जंगमादरू, दाटवेसी महाराजा. तू ऐसा औदार्य दाता, अपूर्व मिरवेसी धनवंता. तरी महाराजा आमुचा अर्था, साधिला तो पूर्वी का. गोरक्ष म्हणे विप्रोत्तमा, कोण कामना वेधली तुम्हा. तरी सरिता कार्य उगमा, प्रसिद्धीपणी मिरवावे. येरू म्हणती जी योगशुला, वरद पात्री ओपू बोला. मग आमुची सरिता विपुला, आनंद जळी दाटेल. तरी भाष्य देऊनी आता, तोषवी का आमुचे चित्ता. भाष्य दिदल्यावरी अर्था, दर्शवू तू ते महाराजा. ऐसी ऐकुनी तयाची वाणी, तो गोरक्ष विचार करी मनी. की तुका गौप्य मेदिनी, कोण आहे मजपाशी. सिंगी सारंगी कुबडी फावडी, मुद्रा शैली कथा गोंगडी. पात्र भोपळा संपत्ता एवढी, आम्हापाशी विराजे. या विरहित अनेक दुसरा, अर्थ न राहिला आमुचा आसरा. परी याने कल्पिले काय अंतरा, हे तो काही कळेना. या परी अनेक विचार चित्ती, की अवसर लोटला मध्यरात्री. त्याही श्रीदेशाप्रती पुरुषाला हे कैसे. तरी ते मानव सहसा नसती, स्वर्ग सुखाचे पात्र असती. शुक्र की वरुण गर्भस्थी, वाचस्पती पातला. की मंगळ किंवा विरींचे सुंदर, की गण किंवा गंधर्व साचार. की यक्ष रक्ष अश्विनी कुमार, की तपो लोकादी पातले. ना तरी व्हावया आगमन, मानवा नसे ही साधन. तरी हे देवची निश्चय वचन, मानवी कृत्य नसेची. ऐसे भाऊनी दृढ चित्तांत, आणि विचारी हृदयात कवन कामना. आहे याते शोध करू तयाचा. म्हणून अंतरदृष्टी अंतकरणी करुणी विचार. शोधी मुनी परी काही एक अर्थ तो तरणी. आश्रया ते लागेना, मग म्हणे आहो असो कैसे. आपण चालिलो ज्या कार्यास, तितुके भिन्न करुणी यास. मागेल तेची आदरू, ऐसा विचार करुणी मनी. बोलता झाला प्रसिद्धपणी, म्हणे महाराजा भूदेव तरणी. तुम्ही सहसा नोहेती, काय प्राप्ती द्विजवरा. चालून येईल येथवरा, काळ कृतांत सीमेवरा. चतुर्थ अस्त्र विराजती, प्रतापार्क वायू कुमर. ते रश्मी तसे भुभुकार, त्यावरी प्रेरिला वैश्वानर. चतुर्थास्त्र प्रतापी, ऐशिया संकटी भूदेवराया. कोण रेवान येईल उपाया. शिवहला ते प्राशिलिया, वाचेल ऐसे वाटेना. की दहन आकाशी कवळिता, तेथे पतंग मिरवी आपुली वीर्यता. की मशक मेरुते वाहुनी तोली वरता. जात थिल्लरी बुडवावया, तेवी येते यावया कारण कदा न पावे मनुष्य गमन. तरी महाराजा प्रज्ञावंत, कोण तुम्ही ते सांगा. ऐसे बोलुनी माथा चरणी, ठेविता झाला सलिलपणी.
मग एकमेकांते विलोकुनी हास्यवदन करिता ते, या उपरी बोले रघुनंदन आता यते ठेवणे भिन्न, हे योग्य मातेन ये दिसून सो पंकजा दावावया, ऐसे वदता रघुपती मान तुकावी प्रज्ञामूर्ती, मग प्रकट करून स्वरूप प्राप्ती नाथ हृदयी कळवळेला, म्हणे वत्सा एकवचन कामे वेदला वायुनंदन, की मच्छिंद्र येती लागून नेऊ नये स्वदेशी, मैनाकनी नृपधारा परम आचरली तपाचारा, वचनी गोवन वायुकुमारा नाथ मच्छिंद्रा ते मागितले, तरी यशाची उभवणी कोटी प्रेरिला आहे मच्छिंद्र जेटी, तरी हा अर्थ मारुतीचे पोटी पूर्णपणे मिरविला, या विरहित मागणे तुझसी काही नाही तपोराशी, तरी तू जाऊनी तया भेटीसी श्रीनाथासी नेऊ नको, ऐसे ऐकुनी लाघवी वचन बोलता झाला गौरीनंदन, हे महाराजा प्रज्ञावान सत्य वचन बोलतसा, परी पहाजी प्रज्ञा वानराशी, आम्ही म्हणवितो योगाभ्यासी, तरी हे अनुचित कर्म आम्हासी प्रपंच करू साजिरा, तरी तुके काम करुणी भिन्न मागाल तरी देईन प्राण, परी या देशी मच्छिंद्र जाण ठेवणार नाही सहसाही, भुवरी आकाश अवघे पडो मेरू मांदार उलथोनी पडो, की अवघी मही रसा तळी बुडो, परी मीन ठेवी गुरुवर्या, यावरी बोले रघुनंदन इतुके आमुचे करी मान्य, गोरक्ष म्हणे पितरां कारण घडुनी आल्या घडेना, तरी शांती मानदार रघुनंदन हस्तकी धरिला वायुनंदन, म्हणे बा सकळ प्रताप गुणसंपन्न करशील कंदन निश्चय, ऐसे बोलता गौरनंदन मारुतीसे क्रोध आला दारुण, रामासी म्हणे करीन कंदन, शब्द भ्रष्ट आताची परी तुका अनर्थ कायसासाठी, लघु कार्या ते आटाआटी, तू जया वचनाची वागवटी, फिटुनी गेली महाराजा आता प्रारब्ध योग कैसा, घडुनी येई तया चालेशा, परी त्या आपुल्या भाषा सत्य करुणी शेवटविले, ऐसा युक्ती प्रयुक्ती करुण शांत केला वायुनंदन, मग गोरक्षा हृदय धरुण रघुनंदन चालिला, गोरक्ष चरणी घालुनी मिटी म्हणे महाराजा अस्त्रे चावटी, तू ते केली असे पोटी क्षमाबाधित साठविला, ऐसे विनवणी वाणी रसाळ बोळविला प्रतापशीळ, असा दशरथ बाळ सोस्थानासी पातला, या उपरी पुढील अध्यायी कथन शृंग मुरुड पाहिल वायुनंदन, मैनाकिनी राज्यभाषण गुप्त सूचना करील तो, ती कथा परम सुधारस सुंदर श्रोत्यांशी सांगेल धुंडीराम धुंडीकुमार, नरहरिवंशी संत किंकर मालूवरी विराजला, सोस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिशोध भाविक चतुर 19 गोडहा, अध्याय 19 ओव्या 193 श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 19 समाप्त।